and welcome to Ubuntu News. This is Arohi with cameraman Sanskriti. Today we have Dr. Nilesh Thakre, MD and co-founder NT Group as our guest. Sir, do you like to visit our school? Yes, I really like your school. I have visited already. And first, I'll tell about myself. Dr. Nilesh Thakre. I have done my diploma, engineering, MBA, and PhD in information technology. And I really like this school. I have seen, first of all, I really thank you so much, Rane sir and खांद्रे काका, ज्यांनी हे स्कूल जी बनवलेली आहे आणि 3 वर्षात या लेवलला जे आणलेलं आहे. मी पूर्ण आय हॅव सीन ॲज आय हॅव डन लॉट ऑफ एज्युकेशन. तर मी या स्कूलमध्ये आलो. अतिशय सुंदर परिसर आहे. तिथे जेही क्लासरूम्स आहे, सुंदर प्रमाणे क्लासरूम्स बनवलेले आहे. सगळ्या फॅसिलिटी आहे. इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड आहे, टू वे कम्युनिकेशन आहे, सीसीटीव्ही सिक्युरिटी आहे आणि द वे लाईक म्हणजे लहान पोरांना ज्या गोष्टी टेक्नॉलॉजी ॲज आय हॅव डन माय इंजिनिअरिंग. बट जे मला इंजिनिअरिंगमध्ये पाहायला मिळालं होतं ते हे इथे लहान मुलांना ऑलरेडी 3D प्रिंटर्स आणि जेवढेही इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी असतात त्याचं ट्रेनिंग आहे. सुंदर कॉम्प्युटर लॅब आहे आणि जेही शिक्षण आहे जे म्हणजे खरंच मला ग्रॅज्युएशनमध्ये ज्या गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या त्या इथे जस्ट 5वी आणि 6वीच्या क्लासमध्ये पोरांना पाहायला मिळत आहे. याचा मला खूप आनंद आहे. आणि मग मी तुमची तिकडे जेही गार्डन बघितलं, वेगवेगळे झाडं बघितले. रिअली मला खूप सुंदर वाटलं उबंटूला व्हिजिट करून. थँक्यू सर. सर, तुम्हाला आमच्या मुलांना भेटायला आवडले का? हो, मला तुमच्या सगळ्या मुलांना भेटायला खूप आवडलं. मी इनफॅक्ट काही मुलांना भेटलो, मी बघितलं, त्यांच्या क्लासेसमध्ये गेलो. खरंच मला खूप आनंद झाला आणि माझे जुने शाळेचे दिवस मला आठवले. सर, तुम्हाला आमच्या स्कूलसाठी काही सूचना आहेत का? नाही, तुमच्या स्कूलमध्ये तर मला खूप आनंद झाला की एवढ्या यवतमाळ सारख्या जागेवर एवढी सुंदर स्कूल, एवढ्या सुंदर फॅसिलिटी आणि माझ्या आशेपेक्षाही बियॉन्ड. म्हणजे मी तर एवढं फार मी आज पुण्यामध्ये राहतो लास्ट 20 वर्षापासून. मी खूप साऱ्या वेगवेगळ्या कंट्रीमध्ये सिंगापूरला गेलेलो आहे, मी दुबईला गेलेलो आहे आणि मी इंटरनॅशनल आणि मी पुण्यात राहतो शिक्षणाच्या माहेरघर. पण मला जे एवढ्या कमी वयात आणि ज्या फॅसिलिटी इथे तुम्हाला मिळाल्या ह्या खरंच बेस्ट आहे. सर, जर मला इंजिनियर बनायचे असेल तर मला काय एज्युकेशन घ्यावं लागेल? जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्हाला पहिले जेही तुमचं 10वी पर्यंतचं एज्युकेशन पूर्ण करावं लागेल. त्याच्यानंतर एक तर तुम्हाला डिप्लोमा करू शकता तुम्ही, अदरवाईज त्याच्यानंतर तुम्ही 10वी नंतर 12वी करू शकता आणि नंतर मग जेही एंट्रन्स एक्झाम्स असतात त्या तुम्हाला द्यावं लागेल. आणि मग इंजिनिअरिंगला जो विषय तुम्हाला आवडतो, इलेक्ट्रॉनिक्स असेल, IT असेल, मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, तुमच्या इंटरेस्ट प्रमाणे तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. Thank you for visiting our school, sir. This is Arohi with cameraman Sanskriti signing off from Ubuntu News.